नमस्कार मित्रांनो, अपघाताने तयार झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीची पूर्ण देशभरामध्ये प्रचंड मोठी चर्चा झाली. आणि खरं तर असं वातावरण तयार करण्यात आलं की आता नरेंद्र मोदी यांचं सरकार जाणार, भाजपचं सरकार जाणार. काहींनी तर तारखाही डिक्लेअर केल्या की या दिवशी नरेंद्र मोदी हे पायउतार होणार, म्हणजे आता ते पंतप्रधान राहणार नाहीत. अशा बऱ्याच गोष्टी आपण ऐकायला लागलो, परंतु भाजपच्या गोठामध्ये मात्र एवढी अस्वस्थता दिसून येत नाहीये. भाजप मात्र मनातल्या मनात खुश दिसतंय. कुठेतरी त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटताना दिसताय. आणि काँग्रेस आणि विरोधी पक्ष मात्र जास्त सावध झालेले दिसतात. खरं तर विरोधी पक्षांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे होती ती भूमिका त्यांची दिसत नाहीये. ते कन्फ्युज्ड आहे की कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन द्यायचं की नाही द्यायचं. नाही द्यायचं तर हे सगळे मुद्दे भाजपच्या विरोधातले दिसतात, त्यामुळे द्यावं तर लागेल. पण द्यायचं तर कोण कुठला अमेरिकेत बसलेला एक पोरगा येऊन आता मुख्य विरोधी पक्ष बनेल आणि आपण सगळे त्याला फॉलो करणार का, या सगळ्या अस्वस्थतेमध्ये विरोधी पक्ष जास्त दिसतात. आणि त्यामुळेच सीजेपी बीजेपीचं नुकसान करणार आहे की काँग्रेसची वाट लावणार आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, एकूणच अभिजित दिपके या मराठी पोराने अख्खा देश हादरवला. खरं तर मराठी म्हणून आणि महाराष्ट्रीय म्हणून आपल्याला याचा अभिमान वाटायलाच हवा, कारण कोणीतरी दिल्लीच्या तख्ताला हादरे देण्याची ताकद ठेवतंय. एवढा अभिमान आपल्याला वाटलाच पाहिजे. दुसरा अभिमान याचा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक हातात घेऊन येणारा पोरगा सहसा चुकीचं काही करणार नाही, असा तात्पुरता विश्वास तरी आपण ठेवू शकतो. परंतु आता राजकारणावरती वळू. या महाराष्ट्रातल्या पोराने दिल्लीचं तख्त हलवलं असं एक हवा निर्माण केल्या जाते, पण ते खरंच तसं आहे का, तर मुळीच नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, 2014 पासून वेगवेगळ्या राज्यातील म्हणजे प्रादेशिक निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुका असतील, या प्रत्येक वेळी काय होतंय तर भाजपला मानणारा एक, ज्याला सगळे विरोधी पक्ष अंधभक्त म्हणतात, तर भाजपला मानणारा एक जो अंधभक्त वर्ग आहे, विरोधी पक्षांच्या म्हणण्यानुसार, आमच्या नाही, हा जो वर्ग आहे हा इतका चिकटलेला आहे भाजपला की त्यांना भाजपपासून कोणी वेगळं करू शकत नाही. आणि त्यामुळे हा जो एक कन्फर्म वोट बँक जी आहे भाजपची, तिला कोणी धक्का लावत नाही. आता दुसरा वर्ग भाजपकडे कोणता आहे, तो म्हणजे साम दाम दंडभेद यातून विकत घेतलेला. म्हणजे काही लोकांना कायद्याचा धाक दाखवून, मग ते ईडी असेल, सीबीआय असेल, सीआयडी असेल, वेगवेगळ्या चौकशा असतील. जसं काल परवा छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेचं तिकीट भेटलेल्या एका महिलेनी उमेदवारी अर्ज मागे घेतला का, तर त्यांच्या कारखान्याला एक नोटीस आलेली होती. त्याच्यानंतर बरेच असे लोक आहेत, त्यामध्ये अशोक चव्हाण असतील, ज्यांना म्हणजे ज्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा लोकसभेमध्ये भाजपने केली, तेच लोक आज भाजपवासी आहेत. असे कित्येक उदाहरणं आहेत, कित्येक उदाहरणं जे एकतर भाजपमध्ये गेले किंवा भाजपशी अलाइड असणाऱ्या ग्रुपमध्ये राहिले. म्हणजे साम दाम दंडभेद याचा वापर करून हे लोक भाजपला चिकटलेले. मग एक ग्रुप असा आहे जो पक्का भाजपवासी आहे, एक कायद्याच्या भीतीने, जो भ्रष्टाचाराने जमा केलेला काळा पैसा आहे तो वाचवायच्या भीतीने, काहीतरी कुकर्म केलेला आहे, भ्रष्टाचार केलेला आहे, त्यातून जेलमध्ये जाऊ नये या भीतीतून हे सगळे भाजप सोबत आहे. मग भाजपचा एवढा मतदार वर्ग तर फिक्स आहे. म्हणजे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले तर नांदेडवासियांना जे अशोक चव्हाणांचे जे काही ग्राउंड वरती जे नेटवर्क आहे त्यांना फरक नाही पडत अशोक चव्हाण कोणत्या पक्षात आहे. त्यांना अशोक चव्हाणांना मतदान करायचंय, मग तो पक्ष कोणताही असो, चिन्ह कोणताही असो. मग हा जो मतदार आहे हा कॉक्रोच जनता पार्टीचा होऊ शकत नाही, हा भाजपचाच आहे. मग भाजपकडे हे दोन एकगठ्ठा मतदान आहे. आणि मग आता या भाजप विरुद्ध जी हवा तयार होते, तो जो दुसरा मतदार आहे जो हळूहळू काँग्रेसच्या बाजूने जातोय, एक अँटी इन्कम्बन्सी या देशामध्ये भाजपच्या विरोधात, नरेंद्र मोदींच्या विरोधात तयार होते. मग ते जागतिक जे काही युद्ध चालू आहे त्याचं सावट असेल, आर्थिक मंदीमध्ये देश जाण्याची जी परिस्थिती निर्माण होते ती असेल, किंवा पेट्रोल, डिझेल, सोनं या सगळ्यांच्या किमती महाभयानक पद्धतीने वाढत चाललेल्या आहे
आणि मग येणाऱ्या काळामध्ये यातून निर्माण होणारे संकट असतील, या सगळ्यांमुळे देशामध्ये एक प्रकारची नाराजीचा सूर आहे आणि त्यांना आता नरेंद्र मोदी किंवा भाजप हे नकोय. आणि त्यामुळे या देशभरामध्ये कुठेतरी राहुल गांधी यांची इमेज नेक्स्ट पीएम म्हणून बिल्ड होताना दिसत होती. आणि हे सगळं चालू असताना या देशामध्ये प्रचंड गोंधळ आहे परीक्षांचा आणि त्याचा फायदा सुद्धा विरोधी पक्ष घेताना दिसत होते आणि त्यामध्ये आली आहे कॉकरोच जनता पार्टी. अर्थात ही पार्टी अभिजित दिपकेंच्या म्हणण्यानुसार अपघाताने तयार झालेली आहे. आणि मग आता अभिजित दिपके किंवा सीजेपी याची जी एंट्री या देशामध्ये झाली, त्यामुळे भाजपपेक्षा जास्त टेन्शन मध्ये पुन्हा एकदा विरोधी पक्ष येणार. त्याचं कारण आहे भाजपचा स्वतःचा मतदार फिक्स आहे. भाजपला जो मतदार आपला नाहीये त्याला डिवाइड करायचा आहे आणि तीच रणनीती. म्हणजे आपल्याकडे आपण जर वेगवेगळ्या राज्यांमधले जर सगळे समीकरण जर बघितले, सध्या पश्चिम बंगालचं नुकतीच झालेली निवडणुकीचं उदाहरण जर बघितलं, तर भाजप आणि टीएमसी यांच्या मतदानाच्या पर्सेंटेजमध्ये फार मोठा फरक नाहीये. पण झालं काय, काँग्रेस तिथे वेगळी लढली. राहुल गांधींनी टीएमसी वरती आरोप केले, टीएमसीने काँग्रेसवरती आरोप केले. म्हणजे भाजप विरोधी जो मतदार आहे तो मिळवण्याची जी स्पर्धा या सगळ्या विरोधकांमिळून आहे, ती स्पर्धा भाजपच्या पथ्यावरती पडते आणि भाजप सत्तेत येतं. हे सगळ्या राज्यांमधल्या निवडणुकांची गणित आहे. म्हणजे भाजपला विरोध करणाऱ्यांना, आता महाराष्ट्राचं जर आपण जर उदाहरण जर घेतलं तर मराठा समाजाचा प्रचंड विरोध होता भाजपला किंवा देवेंद्र फडणवीसांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून. झालं काय, तोच मराठा समाज अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सपोर्ट करत होता. म्हणजे डिरेक्टली और इनडिरेक्टली जो भाजपचा विरोधक होता तो समाज इनडिरेक्टली भाजपलाच मदत करत होता. म्हणजे एकूणच जर भाजपची जर राजकारणातली आणि सत्ता मिळवण्याची जर समीकरणं बघितली तर ती डिवाइड करणे, विरोधकांना डिवाइड करणे आणि स्वतःचा मतदार जो पक्का आहे त्याला मात्र मजबूत ठेवणे. आणि तेच पुन्हा एकदा देशात होणार का, हा प्रश्न आता यातून पडत आहे. म्हणजे नीट लक्षात घ्या की समजा कॉकरोच जनता पार्टी आली, आपण विरोधकांचं बघितलं, हे सगळे एका स्टेजवर येतात, हातात हात घालतात आणि परत ऐन निवडणुकीच्या वेळेला हे सगळे लोक घाण करतात. कारण यांचा विरोध भाजप जरी असला तरी स्वतःचा राजकीय स्वार्थ कुठेतरी इतका वरचढ ठरतो. म्हणजे जे संविधान, देश आणि भाजप देशाला विकायला बसलाय वगैरे वगैरे हे सगळे जे करतात. मग एकदा आमचं म्हणणं आहे की तुम्ही सगळे एकत्र राहा, तुमचा राजकीय स्वार्थ देशासाठी बाजूला ठेवा आणि मग कदाचित विरोधकांची सत्ता येऊ शकते. परंतु हे विरोधक इतके डिवाइड झालेले आहे आणि यांचे राजकीय महत्वाकांक्षा, राजकीय स्वार्थ, यांची घराणेशाही इथे लपून राहिलेली नाही आणि त्याचा फायदा भाजप दरवेळी घेत आहे. त्याच्यामुळे कॉकरोच जनता पार्टीमुळे भाजप टेन्शन मध्ये आली असं जरी वातावरण तयार करत राहिले तरी विरोधी पक्षांचे मतदार आपसुकच कॉकरोच जनता पार्टीमध्ये चाललेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपला जास्त टेन्शन नाही आहे. कारण 2029चा भाजपचा मार्ग मोकळा होऊ शकतो या सगळ्या डिवाइड अँड रूल मध्ये. त्यामुळे भाजपपेक्षा जास्त टेन्शन हे विरोधी पक्षांना पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही नीट ऑब्झर्व जर केलं आपण, म्हणजे अगदी विरोधी पक्षांचे वेगवेगळ्या लोकांचे जर आपण जर कमेंट जर बघितले तर ते कुठल्या पद्धतीने आपल्याला दिसतात, ते फार सावध दिसतात. म्हणजे त्यांना भाजपला विरोध करायचा पण सीजेपीला सपोर्ट नाही करायचा आहे. कारण सीजेपीला सपोर्ट केला तर काल परवा आलेलं पोरग आपल्याला शिकवेल का राजकारण, आणि मग आपलं काय जर सगळंच त्याचं जर झालं तर आपलं काय, आपले राजकीय दुकानदाऱ्या कशा चालतील याचं टेन्शनही विरोधकांना आहे. त्याच्यामुळे विरोधक भाजपचा विरोध करताय पण सीजेपीचं जाहीर समर्थन करताना आपल्याला दिसत नाहीये. ही खरी मूळ गोम आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या देशाची सत्ता पुन्हा एकदा भाजप राखणार का, या सगळ्या विरोधकांच्या डिवाइड अँड रूल मध्ये, की विरोधी पक्ष आता तरी सुधारतील आणि देशासाठी एक येऊन पुन्हा एकदा एक चांगलं नेतृत्व, एक चांगला चेहरा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभा करेल, हे येणाऱ्या काळात ठरेलच. तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वाटला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोहोचवा. आणि अजूनही आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.